मुलगी माझ्या घरची असो किंवा मुलगी तुमच्या घरची असो, आपल्या जातीची असो किंवा परजातीची असू द्या, मुलगी शेवटी मुलगीच असते. आपली आई, आपली बहीण, आपण ज्यांच्याशी नातं जोडतो त्यांच्या सुद्धा आया बहिणी आपल्यासाठी वंदनीयच असतात. पण त्याच मुलींना ज्यावेळेस फसवलं जातं, त्याच महिलांचं ज्यावेळेस शोषण केलं जातं, त्याच महिलांचं ज्यावेळेस माइंड डायव्हर्ट केलं जातं, मेंदूवर असा काही आघात केला जातो की ते आपल्या आई वडिलांना सुद्धा शत्रू समजते. मी ही चर्चा कशाबद्दल करतोय? सध्या बऱ्याच अशा अल्पवयीन मुली आहेत, हळूहळू त्या सज्ञान सुद्धा होतील, परंतु एक वेगळ्याच प्रेमाच्या जाळ्यात, ज्याला लव्ह जिहाद असं एक भयंकर असं नाव दिलं जात आहे, की ज्यांनी मुलीचंच काय, मुलीच्या आई वडिलांचं सुद्धा आयुष्य उद्ध्वस्त होतंय. क्षणिक प्रेमाच्या अट्रॅक्शन मुळे मुलगी सगळ्यांना शत्रू मानायला लागते. मुलाची सुद्धा परिस्थिती काही वेगळी नाही. 2-4 अशी प्रकरणं माझ्या कानावर आलीत, जे प्रकरण ऐकून किंवा पाहून, वाचून, समजून घेऊन डोकं भदीर होण्याची वेळ आली. त्याचं कारणच असं आहे, हिंदूंच्या मुलींना जाणीवपूर्वक टार्गेट करून, मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकून, मुलींचं लैंगिक, शारीरिक, मानसिक शोषण करून त्यांचा मेंदू सुद्धा गुलाम करून टाकला जातोय. कदाचित मला जी माहिती मिळाली ती इतकी धक्कादायक आणि भयानक आहे की मी आता ठरवलंय, मुलगी कुणाचीही असू द्या, ज्या आईबापांनी हाताच्या फोडासारखी ज्या मुलीला लहानाचं मोठं केलं आणि कुणाच्या तरी फालतू लोकांच्या संपर्कात येऊन त्या मुलीनं आपलं आयुष्य उद्ध्वस्त करून टाकलं, त्या आई वडिलांवर काय परिणाम होतात. आणि माझी नैतिक जबाबदारी, मी त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात राहतोय, मला महिलांचा सर्वोच्च सन्मान करायचाच आहे, हवाच आहे, पण त्यांचं प्रबोधन सुद्धा या माझ्या शब्दातून मला करण्याचा प्रयत्न करायचा आहे. कुणाला आवडेल, कुणाला आवडणार नाही, कुणाला धार्मिक राजकारण वाटेल, कुणाला जातीय राजकारण वाटेल, परंतु मी कुठल्याही जातीचा आणि धर्माचा उल्लेखच मुळात करणार नाही. पण ज्यांनी मुलींना फसवून त्यांच्या आयुष्याशी खेळलंय, त्यांचं आयुष्य बर्बाद करून टाकलंय, त्यांच्याबद्दल मात्र मी बोलायला अजिबात हायगाय करणार नाही. मी कायद्याचा विद्यार्थी आहे, कायद्याने चर्चा करणार आहे. सर्वांना नमस्कार, जय जाऊ, जय शिवराय, जय महाराष्ट्र. मी संतोष शिंदे. मुलींना कशा पद्धतीनं प्रेमाच्या जाळ्यात आपल्या स्वजातीचे मुलं नाही फसवत, इतर जातीचे सुद्धा नाहीत फसवत, दुसऱ्या धर्माची मुलं टार्गेट करून मुलींना कचाट्यात पकडण्याचा प्रयत्न करतायत. ज्या बावळट मुली आहेत ते त्यांच्या बरोबर जाळ्यात अडकल्या जात आहेत. मुली आईवडिलांचा, भावा बहिणीचा, आपल्या कुटुंबाचा, गावाचा किंवा आपल्या इज्जतीचा विचार न करता त्या मुलाच्या हातात हात देत आहेत. मुलगी हिंदू असते, मुलगा मुस्लिम असतो, कधी कधी मुलगा हिंदू असतो, मुलगी मुस्लिम असते. तुमचं प्रेम किती लय भारी आहे याच्याशी काही देणं घेणं नाही. तुम्ही ज्या पद्धतीनं 2 कुटुंबाची राखरांगोळी करताय हे फार भयानक आहे, आणि या मुद्द्यावर मला चर्चा करायची. मला आत्ताच एका मित्राने फोन केला, कारण मी भिगवणच्या ज्या मुलीला पळून नेलं, तिने नंतर जे काही क्लॅरिफिकेशन दिलं, कोर्टात सुद्धा ऍफिडेव्हिट दिलं की माझं 9 वर्षापासून प्रेम आहे, त्या प्रकरणावर मी भूमिका घेतली. कारण 12व्या वर्षी तिला प्रेम झालं, म्हणजे तिचं शारीरिक शोषण त्या पोराने ती अल्पवयीन असताना केलं. खरं तर नुसतं अपहरणाचा नाही तर पॉस्को अंतर्गत सुद्धा त्या भिगवण प्रकरणामध्ये त्या अझर शेख नावाच्या मुलावर गुन्हा दाखल झाला पाहिजे. त्यावेळेस मला बरेच मेसेजेस आले, फोन आले, पण मला ज्यावेळेस ही 3 प्रकरणं समजली
माझं डोकं सुन्न झालं. मी म्हटलं आता इथून पुढे क्रमशः या मुद्द्यावर संतोष शिंदे बोलणार. म्हणून संतोष शिंदे संभाजी ब्रिगेड या आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलवर मी हा मुद्दा घेऊन येतोय. कुठलीही माता भगिनी असू द्या, तिचा सन्मान झाला पाहिजे, शिवरायांची शिकवण आहे. पण आमच्या मुलीचं तुम्ही जर शोषण करून त्यांना प्रेमाच्या जाळ्यात अडकून त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त करणार असाल तर भडव्यानं हे चालणार नाही. कायद्याने तुम्हाला शिक्षा झाली पाहिजे, तुम्ही कुणीही असू द्या. एक बीडची मुलगी आहे, पुण्यामध्ये शिकायला होती. पुण्यामध्ये शिक्षण घेत असताना आई वडील तिकडं शेतकरी कुटुंबातले. तुमचं इंटरनेट, अँड्रॉइड मोबाईल किंवा जगात जे ऍडव्हान्स चाललंय त्याच्यापासून ते अनभिज्ञ. मुलगी स्पर्धा परीक्षा म्हणा, उच्च शिक्षणासाठी म्हणा, किंवा तिला काहीतरी वेगळं करून दाखवायचंय म्हणून आई वडिलांनी मुलीवर विश्वास ठेवून तिला शहरात पाठवलं. मुलगी इथल्या वातावरणात मिक्स झाली. परिस्थिती बेताची होती, पण ती दिसायला सुंदर होती. बरोबर एका मुलानं तिला जाळ्यात अडकवलं. काय झालं हे तुम्हाला सांगायच्या अगोदर ती मुलगी 1-2 वर्ष इथं राहिली. काही महिन्यापूर्वी, दिवसापूर्वी म्हणण्यापेक्षा काही महिन्यापूर्वी आता ती गावाला गेली. गावाला गेल्यानंतर विषय लक्षात घ्या, तिनं घरातून एक व्हिडिओ तयार केला आणि तो मुलालाही पाठवला, पोलिसांनाही पाठवला. आई वडील शेतातून घरी आल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की घरी पोलीस आले. पोलीस आल्यानंतर त्यांनी चौकशी करायला सुरुवात केली. मुलीच्या वडिलांचं नाव घेतलं, मग आईचं नाव घेतलं, सगळ्या गोष्टी त्यांनी विचारल्या. यांच्या पायाखालची जमीन सरकली होती, कारण पोलीस त्यांच्या दारामध्ये. आयुष्यात कधीच हा प्रसंग त्यांच्या स्वप्नात पण आलेला नव्हता. काय झालंय कुणाला कळायलाच मार्ग नाही. मुलीनं सांगितलं, हे माझे आई वडील आहेत आणि हे मला छळतायत. पोलिसांनी त्यांना जाब विचारण्याचा प्रयत्न केला. मुलीच्या आईवडिलांच्या डोळ्यात पाणी आलं. मुलीचं काय झालंय आणि मुलगी का असं बोलते हे त्यांना कळेनाच, कारण 4च दिवस झालं ती घरी आलेली होती. अवघ्या 4 दिवसामध्ये तिनं काहीच घरांशी बोलली पण नव्हती. पोलिसांनी ज्यावेळेस सांगितलं की ही मुलगी विवाहित आहे, त्यावेळेस त्यांना कळलं आपल्या मुलीचं लग्न झालंय. ते म्हणले तुमच्या विरोधात तक्रार आहे. आई तर उद्ध्वस्तच झाली. तिला सुचेनाच की आम्ही काय चूक केलीये, माझ्या मुलीनं काय चूक केलीये आणि काय घडतंय आमच्या सोबत, कुठला पाप केला असेल. आणि तुम्हाला माहितीये गावाकडचे आई वडील कसे असतात. आई अक्षरशः रडत होती, ओरडत होती. त्या मुलीनं सांगितलं मला ह्या आई वडिलांकडून धोका आहे. काळजाचं पाणी पाणी झालं त्यांच्या. पोलीस त्या मुलीला घेऊन शहरात आले. मुलगी आई वडिलांकडे पाहत पण नव्हती. पण पोलिसांनी बोलता बोलता सांगितलं हिनं मुस्लिम मुलासोबत लग्न केलंय. प्रकार बघा किती भयानक आहे. जो धक्का आई वडिलांना बसला मरण्याशिवाय, किंवा हे काय आम्ही पाहतोय आमच्या नशिबाला काय आलंय, हे विचार सुद्धा त्यांच्या म्हणजे ते कल्पनाशक्तीच्या बाहेर गेले. मुलीच्या डोक्यावर ज्या पद्धतीनं एक काय असेल माहित नाही, कशा पद्धतीनं हिप्नोटाईज केलं. ती मुलगी जर आई वडिलांच्या विरोधात जाऊ शकत असेल, भावा बहीण तर अजून लांबची गोष्ट राहिली, जन्मदात्यांच्या विरोधात जात असेल, बाकीच्यांचं काय घेऊन बसलाय. मुलीनं क्षणात आई वडिलांना शत्रू करून टाकलं आणि ती पुण्याकडे निघून आली. आई रस्त्यावर अशी लोळत होती ज्यावेळेस पोलीस घेऊन जात होते की बाई ग आमचं काय चुकलं, माझ्या मुलीला सोडा, तिनं असं नाही केलेलं, तिच्या डोक्यावर परिणाम झालाय किंवा करणी केली वगैरे वगैरे जे काय असेल ते. नाही कुणाला ते कळलं.
मुलीला तर आई वडिलांचं काहीच वाटलं नाही. ही परिस्थिती आहे ह्या प्रकरणामधली. मुलगी आता कुठे राहते, काय राहते याची कल्पना सुद्धा नाही. ही केस सध्या महाराष्ट्राच्या बाहेरची नाही, आपल्या शिवाजीनगर कोर्टाकडची पुण्यामधली घटना ही. आणि हे वास्तव आहे आणि हे घडलेलं आहे. 2 दिवसामध्ये मी याच्यावर जे जे काही घडलंय त्याच्यावर अजून स्पष्ट बोलण्याचा प्रयत्न करेल. दुसरी एक महत्वाची घटना, एका मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवलं. मुलीचं वय किती आहे? अवघ 21 वर्ष. समजा ह्या 6 महिन्यात ती 22 वर्षाची झाली असेल. तिला प्रेमात अडकवणाऱ्याचं वय किती आहे? 46 वर्ष. मुलगा मुस्लिम आहे, मुलगी हिंदू आहे. जात विचारू नका. दोघांच्या वयामध्ये मुलीपेक्षा दुप्पट वयाने तो मुलगा आहे. पण प्रेमानं वेडी झाली ती मुलगी. काय जादू आहे, काय चमत्कार केला सांगू शकत नाही. सगळ्यात मोठी हाईट म्हणजे तो व्यक्ती विवाहित आहे. ज्यावेळेस या मुलीच्या नातेवाईकांनी त्या मुलीचा शोध घेतला त्यावेळेस ती मुलगी त्या मुलासोबत त्याच्या घरी गेली. हा 46 वर्षाचा आहे म्हणल्यानंतर त्याचं वय पाहता त्याचं लग्न त्या 20-22 वर्षाला झालं असेल. त्याला एक 19-20 वर्षाचा मुलगा आहे मोठा, बायको आहे, अजून एक अपत्य आहे त्याला, म्हणजे एक मुलगा एक मुलगी किंवा 2 मुलं असं काहीतरी आहे. आई वडील आहेत, एकत्र ते सगळे राहत आहेत. ह्या मुलीनं ते सगळं ऍक्सेप्ट केलं. बरं, मुस्लिम धर्मियांमध्ये म्हणजे आपल्यासारखं एकच पत्नी करायची आणि एक पत्नी एक वचनी राहायचं असं नाही. बहुपत्नी पद्धत आहे. त्यांनी एक लग्न काय केलं काय, 2 लग्न केलं काय, 3 लग्न केलं काय, त्या महिलांना त्या शोहरकडं नवऱ्याकडं राहावं लागतं. ती त्यांची वैयक्तिक इच्छा आहे. आजही हिंदू मुलगी तिथं ऍक्सेप्ट केलं तिनं, तो सगळा परिवार, त्याच्या बायकोने पण हिला ऍक्सेप्ट केलं. मला सांगा याला काय म्हणायचं? किती भयानक घटना ही. आणि तिसरी घटना मी आत्ताच बातमीच पाहिली, अहिल्यानगर जिल्ह्यातली अल्पवयीन मुलगी आहे, म्हणजे ती साधारणतः 17व्या वर्षाच्या आतलीच आहे. त्या मुलीवर अल्पवयीन असल्यापासून, म्हणजे ती सध्या आहेच, अस्लम शेख नावाचा तरुण तिच्याशी शारीरिक किंवा लैंगिक तिच्याशी छळ करत होता. तिला सुद्धा लग्नाचं आमिष त्या ठिकाणी दिलं. अत्याचार झाला तिच्यावर. धाराशिव मध्ये त्याच्यावर आता गुन्हा दाखल झाला. त्याला अटक सुद्धा करण्यात आली. पोस्को अंतर्गत त्याच्यावर गुन्हा दाखल झाला. या प्रकरणाला काय बोलायचं? काय त्या मुलीची चूक आहे? बरं, हे तिन्हीची प्रकरण आहेत. तुम्ही असं गृहीत धरा की याच्यात मुलींची चूक आहे. त्यांच्या आईवडिलांनी त्यांचं थोबाड हाणूनच त्यांना घरात बसवायला पाहिजे होतं, बिलकुल नो डाऊट. पण ह्या पोरींना नादी कोण लावतंय, कशामुळं? याच्यामध्ये मी धार्मिक द्वेषाची चर्चाच करत नाही. इथं दुसऱ्या आता खालच्या वरच्या जातीचे तर तुम्ही अजून वेगळंच प्रकरण आहे. परंतु ज्यावेळेस मुलींना टार्गेट करून हे अशा प्रकार घडतायत, हे भयानक आहे. तुमच्या मुली नाही आहेत का? तुम्ही काय यांचं आयुष्य बर्बाद करताय? मला सांगा, मी बीडचं उदाहरण सांगितलं. आई वडिलांवर किती आघात झालाय, कल्पना करू शकता का? घराच्या बाहेर निघू शकत नाही आता ते, ना पाहुण्या रावळ्यात जाऊ शकतात.
मेली म्हणून मुलगी सोडली तरी आईचं मन सोडवत नाही. दुसरं प्रकरण, वयाने दुप्पट आहे तरी सुद्धा तिला फसवलं गेलं, काय त्या डोक्यावर परिणाम करत असते. आणि तिसरं प्रकरण तर आता जग जाहीर आहे, सगळ्या बातम्या आल्या, म्हणजे प्रेमाच्या जाळ्यात ओढायचं, शारीरिक संबंध ठेवायचे, लैंगिक अत्याचार करायचे, त्यांच्या भावनांशी खेळायचं. तोपर्यंत आई वडिलांना समजतं चुकीचे सगळे प्रकार होऊन गेलेले असतात. कायदा आहे, बलात्कारासहित यांच्यावर सगळे गुन्हे दाखल करून अशा नराधमांना खरं तर कठोर शासन झालं पाहिजे. आणि शेवटी याचा समारोप लव्ह जिहादकडे होतो. मी हे समजू शकतो, दोघंही सज्ञान आहेत, दोघांचीही संमती आहे, पण तुम्ही आई वडिलांना तर कळू द्या. कित्येक प्रेम प्रकरण होतातच की, पण थेट अंतरधर्मी यावेळेस तुम्ही करता. हिंदूंच्या मुलींना फसवलं जातंय, वापरलं जातंय, नासवलं जातंय, नंतर फेकून दिलं जाईल. आणि नंतर मग ज्या रेड अलर्ट एरिया असतो तिकडे जर ह्या नंतर दिसल्या किंवा ह्यांना विकलं, ह्यांचं काय वाईट झालं, याला कोण जबाबदार आहे? विकृती ही वेळीच ठेचली पाहिजे. विकृती जर मानगुटीवर बसली तर नंतर ती सडते आणि मग वाईट गोष्टी होतात, हे समजून घेतलं पाहिजे. आणि या सगळ्या घटनेचा मी संतोष शिंदे अत्यंत तीव्र शब्दात निषेध करतो, कारण इथं महिलांचं शोषण होत आहे आणि हे कुणालाच आवडणार नाही. पण कायद्याने याच्या अशा प्रकरणामध्ये पाठपुरावा करून, कायद्याचा विद्यार्थी म्हणून सांगतो, जे जे चुकीचं असेल अशा नराधमांवर कठोर कारवाई झाली पाहिजे. यासाठी आता प्रयत्न केला पाहिजे, संघर्ष केला पाहिजे. कुणाचंही वाईट, शत्रूचं सुद्धा वाईट झालं नाही पाहिजे, या मताचा संतोष शिंदे आहे. पण अशी जर प्रकरणं भयानक असतील तर हे सहन केलं सुद्धा जाऊ शकणार नाही, एवढं मला या माध्यमातून सांगायचंय. तुम्हाला काय मत मांडायचं असेल तर नक्कीच कमेंट करून सांगा. परंतु अशा प्रकरणामध्ये गंभीर होऊन समाजाचं जागृती करणं, खास करून मुलींच्या आईवडिलांना हात जोडून विनंती आहे, काळजी घ्या मुलींची. त्यांचे मोबाईल तपासा, ते कुणाशी संपर्कात आहेत, कुणाला भेटतायत, कुणासोबत फिरतायत, कुणासोबत बाहेर जातायत. मैत्रिणीचाच फोन येतो का मैत्रिणीच्या नावाखाली मित्रासोबत त्या ठिकाणी बोललं जात आहे. घरातून 2-2 दिवस गायब राहत असतील तर तपासा, कारण प्रकरण गंभीर घडतायत. 1 फेब्रुवारी ते 15 फेब्रुवारी हे उदाहरण मी वारंवार देतोय. 2026 ला आता परवा दिवशी 15 दिवसामध्ये पुणे शहरातल्या 20 अल्पवयीन मुली गायब आहेत. शहरातल्या आहेत, पेठांमधल्या, उपनगरांमधल्या. 15 दिवसात 20 मुली ह्या फक्त तक्रार केलेल्या आहेत. न तक्रार केलेल्या अजून कित्येक असतील, ग्रामीण भागातल्या कित्येक असतील, पुणे जिल्ह्यातल्या आणि महाराष्ट्रातल्या नाही सांगू शकत. हे जर इतकं भयानक असेल, मुलीच्या आईवडिलांनी जगायचं की मरायचं याचं उत्तर शोधणं गरजेचं आहे, नाहीतर कठोर कारवाई होणं गरजेचं आहे. धन्यवाद. जय शिवराय.